नाही कसं आहे ना ग, मला तिचं लग्न व्हायला हवंय, निश्चित हवंय, पण मी ना चहूबाजूने विचार करतो. मी बी एक बिझनेसमन म्हणून माझ्या हे डोक्यात येत असेल, पण मी नेहमी असा विचार करतो की एखादी गोष्ट केल्यानंतर मला यातनं फायदा किती होणार आहे आणि एखादी गोष्ट तशी नाही झाली तर माझा तोटा किती होणार आहे. आणि म्हणून माझा नेहमी एक प्लॅन बी रेडी असतो. कदाचित ह्या सगळ्यामुळेच मला ही निगेटिव्ह विचार करण्याची सवय लागली असेल. पण हे बघ, पॉझिटिव्ह झालं तर मला हवंच आहे ना, पण निगेटिव्ह घडलंच तर आपल्या मनाची तयारी असायला हवी, इतकंच मला वाटतं. नाही, मला कळत नाहीये श्री. आता सरू मावशीचं जर लग्न झालं तर उत्तमच आहे. आपण सगळं चांगलंच होणार आहे हा विचार करूनच पुढची पावलं टाकणार आहोत. पण पुढे जाऊन एका पॉइंटला जर सरू मावशीने हे सगळं रिजेक्ट केलं, हे नाकारलं, तर सरू मावशीचं किती हसं होईल. ऑलरेडी घरामध्ये तिचं लग्न हा एक चेष्टेचा विषय झालेलाच आहे. माझ्यासाठी सुद्धा तो एक जोक होता. पण आता जर सरू मावशी हे सगळं सिरियसली घेतेय आणि जर हे सगळं बिनसलं ना तर तिची खूप नाचक्की होईल. म्हणजे तिला त्रास होईलच, पण आपल्या घरातल्या सगळ्यांना सुद्धा खूप मनस्ताप होईल. आणि म्हणून मला खूप भीती वाटते श्री. पण भीतीवर मात केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकणार नाही ना. हेही बरोबर आहे श्री. आणि तू म्हणतोयस ना तसं काही बरोबर होणार नाही अशी कल्पना करून आपण पुढेच गेलो नाही तर मग सरू मावशींचं कल्याण होणार आहे का? मला कळतंय ग तुझं म्हणणं, पण हे बस ना श्री. हे बा, आता आपण त्यांच्या बरोबर असायला हवं. काही होऊ दे, सगळं चांगलं झालं, जुळून आलं ना तर उत्तमच आहे. पण समजा असं नाही झालं तरीही आपण सरू मावशींबरोबर उभं राहायला हवं. आणि श्री, अपयशाच्या भीतीने प्रयत्नच न करणं हे योग्य नाही आहे ना. हे बरोबर आहे. ठीक आहे, आता काय मारूया उडी, जे होईल ते होईल, बघू पुढचं पुढे. हा माझा खरा नवरा आहे. बरं, काय बहिणाबाईंचं काय काय इतक्यात फोन वगैरे नाही? उद्या मीच करणार आहे तिला फोन. जरा खुशाली विचारत जा. हो. हॅलो वहिनी साहेब. हा पंच, कसं झालं ड्रेस? नाही ग, सुंदर कलर आहे. हो की नाही? हो. मुद्दाम आहे ना सुती आणि सैल शिवले. बरं केलंस. आणि ना जान्हवीसाठी 2 सुती ब्लाऊज सुद्धा शिवायला घेतले. म्हणजे तिला हवं तर साडी सुद्धा नेसू शकते. नाहीतरी काय, हे ड्रेस सुद्धा फार काही घालू शकणार नाही. हो ना. तुम्ही काय आणलं? अगं, आपल्या बुटीकच्या शेजारी ना एक मॉल आहे ना, तिथे गेले होते मी. अगं, तुला माहितीये का, ऐक ना, तिथे ना गरोदर बायकांसाठी आणि लहान मुलांसाठी खूप वस्तू आहेत. मी इतकी रमले ना त्या दुकानामध्ये. तुम्ही शॉपिंग मध्ये नेहमीच रमता. पण तुला माहितीये का, आपलं बाळ आल्यानंतर ना मी काय काय घ्यायचं असं फुल प्लॅनिंग करून ठेवलंय. पण एकदा जान्हवीला घेऊन सगळ्या जणी जाऊया तिकडे. हो जाऊया जाऊया नक्कीच. पण आता ना मी गाऊन आणलाय. या कॉटन आणलात ना, हे बरं झालं. हो ग, हल्लीच्या वेळात तेच बरं ना. आपण हे सगळं आधी जान्हवीला दाखवूया, ती काय म्हणते ते बघूया ना. हा चालेल चालेल. चला चल घेऊन चल. मग घडी घालते मी याची. छान बॅगेत टाकूया व्यवस्थित. आहे ना ती बेडरूम मध्ये? हो. घाई असेल जरा ऑफिस मध्ये जायची. आई, आई चहा घ्या ना. ठेव. अहो गरम आहेत तर आत्ताच घ्या ना. घेते. बरं राहू द्या, ते मी लाटते. तुम्ही आधी चहा पिऊन घ्या, नाही तर थंड होईल तो. माझा झालाय जान्हवी, आणि गार झाला ना तर परत गरम करून घेईन मी. तू जा, बस नाश्ता करून घे. हो आई, पण जान्हवी, सासूचं ऐकायचं असतं. मोठी आहे ना मी. जा बरं.
गरम गरम पराठा आणि दही. जा काय लागेल. बर मी देऊ का आणून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सरू मावशी. गुड मॉर्निंग सरुमावशी. श्री फुलं तोडली नाहीयेत हा. बागेत पडली होती ना तीच वाळली. आता तुला सगळं माफ आहे. म्हणजे काही नाही सरू मावशी, खूप छान दिसताय तुम्ही. हो का ग खरंच. अहो खरंच, श्रीला विचारा. हो की नाही श्री. सरुमावशी नेहमीच छान दिसते. थँक्यू थँक्यू थँक्यू. ताई गुड मॉर्निंग. हा चहा तुझा आहे का ग ताई. आई ती तुला विचारते. तिला हवा असेल तर घेऊ देतो चहा. तुला रे नाही मला नको. काय रे एवढंसं खाणं तुझं. अगं 3 खाऊन झालेत माझे. हिशोब कशाला करायचा आहे. आणि तरुण मुलांना 3 पराठे काय जास्त आहेत. आई अगं मी काय मल्ल नाहीये. मल्ल कशाला असायला पाहिजे. पोटभर खायला नको. माझं झालंय. जान्हवी तू तरी खाच. हो हो 2 जीवांची असतो. हो आई. ताई ते उरलेले पराठे मी लाटून टाकू का. तुझ्या मनाची तू मुख्त्यार आहेस. बाकी सगळं करतेस ना स्वतःच्या मनाप्रमाणे. हे करताना कशाला विचारायला हवंय. सरू मावशी, पण सांगू नकोस हा कुणाला. त्याची खरंच गरज आहे का सरू मावशी. हो मला आहे. अहो पुन्हा सांगूस ताई रागवेल. आई काय झालं. आई का रडतेस तू. नाही रे असंच. सरुमावशीवर रागावलीस का तू. नाही तिचा कशाला राग येईल मला. आई पण वाईट वाटलं रे. सरीला माझ्यावर सोपवून नाही गेली. लेकीसारखं सांभाळलंय आजपर्यंत तिला. आई गेल्यानंतर ही तरणी ताटी पोर एकटी कशी राहील. तिच्या लग्नाचं कोण बघेल या काळजीनं ना डोळ्याला डोळा लागायचा नाही रात्रभर. आईंशी बोलून तिला इथे आणलं ना तेव्हा जीव भांड्यात पडला माझा. आई मला माहिती आहे सगळं. आणि तिच्या लग्नाचे प्रयत्न कमी केले का सांग. सगळ्यांनी केले. अगदी आईंनी सुद्धा केले. पण हिचं ते देवदेव करणं 1760 अटी आणि अपेक्षा कोण पत्करणार हिला. किती समजावलं. रागावून झालं रुसून झालं पण ही पठ्ठी काही कोणाला बदली नाही. शेवटी आम्हीच नाद सोडला हिच्या लग्नाचा. म्हटलं नसतात एकेकाच्या लग्न गाठी बांधलेल्या देवानं. आई असं काही नाहीये. सरुमावशीचं सुद्धा लग्न होईल. आम्ही तर बाबा हात टेकले आता. आई आई पण आता तिनं मनावर घेतलंय की नाही. मला हे खरं वाटत नाहीये. असं नको ना म्हणूस. श्री हे काही नवीन नाही आहे. सगळं जुळेल जुळेल असं वाटेपर्यंत ना काहीतरी खुसपट काढते आणि नाही म्हणते. आणि आपण उभा केलेला डोलारा सगळा कोसळतो. आत्तापर्यंतचा अनुभव हाच आहे. तो कसा बदलणार. आपण अनुभव नाही आपण दृष्टिकोन बदलूया. त्यामुळे अनुभव बदलणार नाहीये श्री. आणि नको जाऊ दे ना. आपण या फंदातच पडायला नको. त्यामुळे तिलाही त्रास होतो आणि आपल्यालाही. आई मी शब्द दिलाय तिला. बरं बाबा मी काय बोलणार मग आता. आपण बघूया तरी यावेळी काय होतं. यावेळेला तर सगळं लपवून चोरून चाललंय ना.
आम्हाला सांगायची काही गरजच नाही वाटत आहे. नाही नाही आई, अशातलं काही नाहीये. उलट ती म्हणत होती की घरी सांगूया, आम्हीच तिला थांबवलं. किती पाठीशी घालशील श्री तिला? पाठीशी घालत नाहीये मी. तू हवं तर जान्हवीला विचार. जान्हवीला कशाला विचारायला हवंय? स्वतःच्या कानांनी ऐकलंय मी. जान्हवी म्हणत होती तिला घरी सांगूया म्हणून. ती म्हणाली नको, घरात कोणाला सांगायला नको, ताईला तर नकोच नको. नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही श्री, अजून कान शाबूत आहेत माझे. नाही, आणि तिला सांगायचं नसेल ना तर नको सांगू दे, ठीक आहे. तिचं तिलाच ठरवायचं ना सगळं. घरातल्या मोठ्या माणसांची बोलायची लाज वाटते तिला. मी एवढी सक्की बहीण आहे. नाही, म्हणताना म्हणते की आईच्या ठिकाणी वगैरे, काय खरं नाही रे. आई, आता तू हे सगळं खूप पर्सनली आणि इमोशनली घेतेस ना. असं काही नाहीये. आणि कदाचित ना तिला भीती वाटली असेल. यावेळी सुद्धा जुळलं नाही तर आपण सगळे तिची थट्टा करू असं तिला वाटत असेल, म्हणून ती बोलली नसेल. आणि आणि म्हणून काय तिची बहीण म्हणून तुझ्यावरची माया कमी होत नाही अगं. माझ्या मनाची समजूत घालायचा प्रयत्न नको करू श्री. समजूत घालत नाहीये मी. आणि नाही, मला काही राग बी घालेला नाहीये रे. फक्त खूप वाईट वाटलंय. मला तरी बाहेरचं कोण आहे तिच्याशिवायचा. आणि तिला हे आई, तिला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? पण तिला तसं वाटायला पाहिजे ना श्री. आई अगं, कधी कधी आपल्या माणसांशी बोलण्यापेक्षा ना परक्या माणसाशी बोलणं सोपं वाटतं. सरीनं परकच करून टाकलंय मला. आई, असं काही नाहीये. जाऊ दे श्री, जाऊ दे. तुमचे डबे करायचे आहेत मला. आणि जान्हवीसाठी 11 वाजता खायला शिरा पण करायचा. नंतर बोलूया आपण. खरंच. काय बोलले ग मी तिला? हो सरू मावशी, आईच्या जागी मानते मी तिला, हो कल्पना आहे आम्हाला. पण तिने नाही समजून घेतलं मला. सरू मावशी, यांना न विचारता कधी काय केलं मी? आईच्या आता शब्दाबाहेर नाहीये मी. हो. आई गेल्यानंतर म्हटलं होतं मी तिला ती राहीन एकटी, पण तीच म्हणाली चल, म्हणून आले तिच्या बरोबर. हो हो सरू मावशी. ती दाखवत नाही म्हणजे मला वाईट वाटत नाही का ग? आता आहे माझं जरा देवदेव. लांबलं माझं लग्न म्हणजे काय गुन्हा झाला का ग माझा? असं काही नाहीये सरू मावशी. विचारत नाही म्हणे. तिला न विचारता लग्न ठरवणार आहे का मी माझं? विचारणारच आहे ना नंतर. पण आत्ता काही सांगत नाहीये, कारण आत्ता काही सांगितलं ना की लगेच माझ्या लग्नाची टिंगल उडवायला लागतील. या मनाला लागतं ग खूप. रात्र रात्र रडत बसते मी, पण मग मनाची समजूत काढते. आहे आपली परिस्थिती अशी तर हसणारच ना लोक. त्यांचा तरी काय दोष? मी कधी दाखवलं नाही त्यांना. मला त्यांच्या बोलण्याचा त्रास होतो, पण तो होतोच ना ग. पण म्हणून मग माणूस जरा घाबरून राहणारच ना, सावध पावलं उचलणारच ना. म्हटलं नाही बाबा, नको. आता पुन्हा माझ्या लग्नाची कोणी खिल्ली उडवायला नकोय. म्हणून मी जरा अंदाज घेत होते. माझं काही ठरतंय का बघत होते, तर काय खूप मोठा गुन्हा केला का ग मी? आईने इतकं तोडून बोलायची गरज होती का मला? ताईशिवाय कोण आहे ग मला? तीच असं बोलायला लागली मला तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? सरू मावशी, त्यांच्या मनात तसं काही नव्हतं तर मग बोलली का असं? त्या तुम्हाला आपलं मानतात की नाही? आपलं मानलं असतं ना तर 100 वेळा विचार केला असता हे बोलण्याआधी. आता कुठे मी माझा विचार करायला लागले. मला मी सापडते असं वाटतंय. प्रद्युम्नमुळे किती आनंद होतोय मला माहितीये, पण ताईला माझा आनंद भगवत नाहीये. असं नाहीये सरू मावशी. ती तसंच बोरिंग, एकाकी आणि कुमारिकेचं जीवन जगावं असंच वाटतंय तिला. असं कशाला वाटेल त्यांना सरू मावशी, सांगा बघू. मग असं कशाला बोलली असती मला ती? त्यांच्या मनात
खरंच असं काही नसणार बघा. ताई असं कधीच बोलत नाही आणि जेव्हा बोलते ना तेव्हा तिच्या मनात ते असतं. सरू मावशी, असू दे जान्हवी, निघ बाळा. माझं रडगाड काय सुरूच राहणार. तुझा तुम्ही कामाची माणसं आहात, तुम्हाला नको उशीर. मी जरा पठणाला बसते हं. त्याशिवाय की माझ्या मनाची तगमग थांबणार नाही. पंच हा कसा शिवलाय? हो ना? हा सगळ्यात छान आहे. हा जरा ट्राय केला वेगळा. ही जान्हवी कशाला गेली आता सरीकडे? येईल ती येईल. आता ना घाईची वेळ आहे खरी, ऑफिसला जायचंय त्यांना. ही ना सरी ना पाल्हाळ लावून बसली असणार. आणि तुम्हाला हे कपडे तिला द्यायचेत का? मी देतो नाही का? नाही नाही द्यायचे नाहीये, ट्राय करून बघायचे. हा हे पण कॉम्बिनेशन चांगलं आहे ना. हो मला वाटतंय मला हे आवडलं. हे ना माझ्याकडे ना ते ब्लाऊजचे होते ना काय झालं? बोलणं झालं? नंतर नंतर बोलू. मस्त वाटतंय. आणि तू जान्हवी जान्हवी बघ तुझ्यासाठी नवीन कपडे शिवले. आणि मी विकत पण आणलेत कपडे. जरा घालून दाखव ना. हा आता हो. काही प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे ऍक्च्युली संध्याकाळी नाही. नाही नाही चालेल, पण हे बघ आज आहे ना जाताना तू हाच ड्रेस घाल हा प्लीज. हो मोठी आई. जान्हवी प्लीज. हो बेबी आता मी काय म्हणते, आता काही बोलू नकोस, पटकन कपडे बदलून ये जा. आणि तुझे जुने कपडे ना आपण बांधून ठेवूया. आता बाळ झालं की मग काढू ते. हो पण पण नाही बीड नाही, आता ड्रेस चेंज कर. हा? आणि हे बघ पंचने जे आणलेत ना ते रात्री घालायचे. हा ठीक आहे ठीक आहे जा. जा 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 लवकर आलं. हा चल. आणि आता तो पण सांगूया आपण तिला घालायला. हा बघा हा मग काय आता? तुझं तू आवड ना, मला वेळ लागणार आहे. जा जा जा. अरे अजून हे सगळं ट्राय करायचंय तिला. तिचीही ऑफिसला जायची वेळ होईल नाही का तोपर्यंत. तुझा तयार हो जा, निघ तू. हा मला वाटतं ना थोडं आपण असं हाईटने कमी करूया. हा हा फार मोठा. जेवण बनवायला येणार आहे. खरंच काय म्हणते मी. अहो तुम्हाला होत नाही आणि मला बी जमत नाही. मला स्वयंपाकीण बाईची गरज नाहीये. घरात 2 बाया आहेत ना, नकोय. अहो आणि पुन्हा माझ्या घराच्या आसपास दिसू नका. काय करू, आईनला तर स्वयंपाकाला बाय नकोय. आता त्यांना करायचं बी नाही आणि मला येत बी नाही. बिचारा बाबांच्या आणि रोहनाच्या पोटाचे हाल किती दिस करायचे. काय तर केलं पाहिजे. पण आई मला काही करू बी देत नाही ना. त्यांना मीच जेवण बनवायला पाहिजे. आता मला शिकायला थोडा टाइम तर लागल ना. तवर काय करायचं. अरे देवा काय करू. हा जान्हवीताईंशी बोलायला पाहिजे. त्यांना काय ना काहीतरी सुचलच. त्यांच्याकडे तोडगा असेलच याचा काहीतरी. तिला टाईट बस. जान्हवी मी गेलो ग. श्री थांब ना जरा, मी पण येते. अगं नाही आज काय आपल्याला एकत्र नाही जाता येणार आणि तशी माझी मीटिंग आहे, उशीर होतोय. अरे श्री ऐक ना. हाय ऐक, मी तुला फोन करतो. श्री अरे थांब ना 2 मिनिटं. आता येईल ती कपडे बदलून. बघून तर जा कशी दिसतेय. नाही तुमचं चालू दे, मला उशीर होतोय. हा बरं नीट जा रे. हो तुला फोन करतो का. बाय. सांभाळून जा. पंच होईल ना ड्रेस नीट. तू मापाने शिवलायस ना. होईल. हा मापाने शिवलाय, पण हा जर व्यवस्थित झाला ना म्हणजे डिलिव्हरी पर्यंत टेन्शन नाही आता. हो खरंच ग. अगं बाई छान दिसतोय. अय्या
खरंच मस्त दिसतोय ग. ए पण वहिनी मार्जिन ठेवलेस ना धुसवावा लागेल नंतर आपल्याला. भरपूर आहे. तुला बरोबर होतोय ना. हो बेबी आत्या. चला माझं मोठं काम झालं. हो ना. ए पण जान्हवी खरंच कम्फर्टेबल आहेस ना तू? खरंच बेबी आत्या. कशी ग गोड दिसते माझी सून. ए माझी पण. हा तुझी. थँक्यू मोठी आई. थँक्यू बेबी आत्या. तुम्ही आणलेले सगळेच कपडे खूप छान आहेत. तुला आवडलेत ना हे महत्वाचं. आज आता हात जा ऑफिसला घालून. हो मी ठरवलंच आहे. थांब दे. गुड. चला आपण आवरूया. चल चल. हा सुनीता बोल ग.